अरे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुला बाळासाठी प्राण ओतणारी ती माऊली आहे, ती आई आहे. शेवटच्या श्वासापर्यंत. तुम्हाला माहिती आहे, परवा उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीमध्ये एक बोट पलटी झाली, नाव पलटी झाली. नाव 2 वर्षाचं लेकरू त्या आईच्या सोबत होतं. वाटलं असेल का त्या लेकराला एवढ्या लवकर मी जगाचा निरोप घेईल म्हणून. त्या आईने लेकराला वाचवण्याचा आतोनात प्रयत्न केला. स्वतःच्या छातीला मिठी मारली अशी, लेकराला मिठी मारली अशी, आणि मिठी मारली. काळाने घाला घातला. शेवटी आई आणि लेकरू पाण्यात बुडलं. आणि ज्या वेळेला डेड बॉडी वरती काढली ना, मेलेल्या लेकराला सुद्धा ज्या माऊलीने सोडलं नाही, लेकराला मिठी आशीच्या आशीच होती. लेकरू आईच्या छातीवर, 2 वर्षाचं 1.5 वर्षाचं लेकरू असेल, आईच्या छातीवर लेकराचं मुंडकं आहे आणि आईचा हात लेकराला मिठी मारलेला आहे. त्या आईला वाटलं असेल का, ती माऊली म्हटली असती, देवा माझा प्राण गेला तरी चालेल रे, पण माझ्या बाळाला जगू दे. माझ्या बाळाने हे जग पाहिलं नाही, माझ्या राजाने हे विश्व पाहिलं नाही. उमगती कळी तू खुडू नको रे देवा. आतोनात प्रयत्न केला असेल त्या माऊलीनी. शेवटच्या श्वासापर्यंत लेकराला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल. पण काय ईश्वरी सत्ता आहे लक्षात घ्या. काळाचा घाला घातला आणि डेड बॉडी आईची लेकराची बाहेर काढली ना, संपूर्ण जग हळहळ करतंय महाराज. शेवटी प्राण गेला लेकराचा आणि आईचा, पण अशीच लेकराला कवळून धरलेली ती माता आहे. जिवंतपणे लेकराचा सांभाळ करते, यात नवल नाही. प्राण गेल्यावर सुद्धा बाळाला मिठीमध्ये ठेवणारी ह्या विश्वातली ती दुसरी तिसरी कोणी नाही, ती माऊली आहे. या विश्वातली ती माऊली आहे. कोण आहे आईसारखं दुसरं या जगामध्ये? कोणीच नाही. आई